हाय हॅलो गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचं 9 वाजलेलं आहे आणि इकडं आमच्या गावाकडची पाहुणे आलेले आहेत, म्हणजे आमचे चुलत सासरे ते. आणि इकडं त्यांच्यासाठी नाश्ता चहा करायला लागलो आहे मी. इकडे बसलेत बाहेर सगळी आणि त्यांना पोहे आणि चहा देणार आहे. इकडे बसलेत बघा, सगळ्यांना चहा पोहे द्यायला लागलो आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि इकडं तर स्वप्नील पण बसलाय नाश्ता करायला लागलाय. आणि इकडं उमा पण आहे. उमा काय त्याला दुकानला जायचं आहे, त्यामुळं आशिष दादा स्वप्नील सम्राट दादा कुठं म्हणून विचारत घालायचं. आणि त्याने सगळी सकाळची शाळा असल्यामुळे शाळेला गेलेले आहे. आणि इकडे स्वप्नील म्हणायला लागले किती क्यूट आहे, कसं बोलतोय म्हणून स्वप्नील म्हणायला लागलं. नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे बुधवार आणि आता सकाळचं 10 वाजलेलं आहे. 10 वाजता ब्लॉग सुरू केलेलं आहे. आणि आपल्या गावाकडनं आमचे चुलत सासरे त्यांना आले होते आणि त्यांना चहा नाश्ता सगळं दिलं आणि आता गेलेत त्यांनी. आणि इकडं पसारा पण पडलेला आहे, ते सगळं आवरायचं आहे मला. बघा, घासून ठेवलं होतं आणि त्याने अचानकच आलेत. आल्याबरोबर इकडं मी चहा नाश्ता ते सगळं त्यांना सगळं करून दिलं. त्याने आता चहा नाश्ता करून गेलेत आता गावाकडं. आणि परत हे काम सगळं आवरतो आणि परत बोलतो तुमच्याशी. इकडं माझा स्वयंपाक सगळं काम सगळं आवरलेलं आहे. आणि इकडे पीठ मळायला लागलो आहे मी. आणि हे पीठ का मळायला लागलो आहे ते पण सांगणार आहे. आणि आज पण 100 चपातीचा ऑर्डर आलेला आहे. आणि इकडे त्यासाठी मी एवढं पीठ मळायला लागलो आहे. आता एक गोळा मळून ठेवलेला आहे आणि इकडे दुसरे मळून घ्यायला लागलं आहे. आणि 100 चपातीचा ऑर्डर आलेला आहे. आणि या ब्लॉगमध्ये बुधवारचा आणि शुक्रवारचा दोन्ही ब्लॉग आहे. आणि महाशिवरात्रीचं पूजा कसं केलं मी ते पण आहे. आणि मी आणि ताईकडे 100 भाकरीचं ऑर्डर घेतलं होतं, ते पण लाटून दिलेलं आहे, त्यांना चपाती करून दिलेलं आहे मी. आणि ते पीठ एकदम मळून घेतलेलं आहे बुट्टीतच काढून. आणि परत ते फरशीवर पण व्यवस्थित मळून घ्यायला लागलो आहे. आणि लई घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, तसं मळून ठेवलेलं आहे पीठ मी. इकडे चपात्या पण करून दिलं. 100 चपातीचा ते झालेलं आहे. आणि इकडं पिशवी पण शिवायला एक आलेलं आहे. आणि ही पिशवी आता अर्जंट लगेच पाहिजेल आहे. आणि आता मी उद्या देतो म्हटलं, नको मला आजच पाहिजेल आहे, त्यामुळं ती पिशवी पण तयार करून दिलं इकडं. हे बघा. आणि हे बुधवारचा ब्लॉग आहे. आणि हे बुधवारचा ब्लॉग इथंच थांबवतो. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आज आहे शुक्रवार आणि आज आहे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि आज महिला दिन पण आहे, महिला दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि आता वाजले 7:30 वाजलेला आहे. आणि आता आंघोळ त्यांना आवरले माझं. आणि आता पहिला देवपूजा करून घेतो, मग नंतर बाकीची कामं त्यांना आवरायला येते. आणि इकडं बाहेर ताई त्यांनी भांडी त्यांनी घासायला लागल्या. बघा, मी आता देवपूजा करून घेतो. आता हे पूजा करायला सर्व काढून घेतलेलं आहे मी. आणि आता पूजा करायला बसणार आहे. आणि इकडे मी पूजा करायला आता बसणार आहे. आणि पहिला इकडं फोटो त्यानं खाली घेतलेला आहे. आणि त्या एका बाजूने टेबल पुसून घेत होते. मग नंतर ते फोटो सगळं ठेवल्यावर मग देवीचे जग खाली घेऊन मग ते बाजूनं पण पुसून घेतो. आणि पहिला आता फोटो त्यानं सगळं पाणी मारून पुसून घेतो आणि हळदी कुंकू लावून फोटो त्यानं ठेवतो. आणि मी आज महाशिवरात्री असल्यामुळे आणि सगळं आवरून दुपारी आम्ही महादेवाच्या मंदिराला पण जाणार आहे, ताई आणि आम्ही सगळी. आणि आज मी इकडं पूजा करायला बसलेलो आहे. आणि सगळेजण घरात आहेत, आई ताई त्याने तर स्वयंपाक बाकीचं काम सगळं त्याने आवरायला लागल्या. आणि इकडे मी पूजा करायला लागलो आहे. आणि हे आजचा व्हिडिओ हे थोडंसं आहे, आम्ही पूजा केलेली तेवढंच. कारण आम्ही महादेवाच्या मंदिराला पण गेलतो आणि तिथं मी फोन नेले नाही, मी घरातच विसरून नेलेलो. आणि मला त्यातलं व्हिडिओ करता आलं नाही, प्लीज सॉरी. आणि मी आज महाशिवरात्रीची सकाळची पूजा
आणि सगळं कसं आवडलं ते शेअर केलेलं आहे. आणि प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळं मूर्ती पण घासून घेतले आणि मी एक नवीन ब्रश घेतलेला आहे. त्या ब्रशनंच देवींची ते सगळ्या मूर्ती आहेत. अन्नपूर्णा, गणपती, बाळकृष्ण आणि विठ्ठल रखुमाई ते सगळं आहेत. आणि इकडे मी ते पाणी 2-3 पाणी घेतो, म्हणजे एका फोटो आणि आता हे नारळ आणि ते घंटी तांब्याचे सगळं घासून घ्यायचं असतं ते वेगळं पाणी, आणि देवीची मूर्ती पूजायला ते वेगळं पाणी, असं मी एक घागर आहे. एक पाणी जास्त लागते म्हणून ते घागरं भरून ठेवतो आहे. आणि इकडं फोटो पूजा करून फोटो धुवून ठेवलेलं आहे. आणि ते झाल्यानं ते नारळ आणि परड्या सगळं धुवून ठेवलेलं आहे. आणि आता काय काय धुवून ठेवलेलं आहे त्या सगळ्यांना आता हळदी कुंकू लावून घेतो. आणि मी ओला कुंकू करून घेतो, त्यानंच हळदी कुंकू लावतो. मी गंध वगैरे काय लावत नाही. तेच कुंकू जरा ओला करून घेतो, खाली लावतो ते, मग त्याच्यावर हळदी कुंकू लावतो. आणि तिकडं मी देवीची एक साडीच वापरतो आहे. देवी पूजा करताना मी ते दोन साडीच करून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे बारकं कापडं ते पुरत नाही, कारण हात पुसायला वेगळं टॉवेल घेतलेलं आहे. इकडं पूजा सगळं आवरलेलं आहे. बघा झालेलं आहे आता पूजा. त्याला आता हार करून घ्यायचा आहे आणि फुलं त्यानं आणलेलं आहेत. ते आता हार करून मग आरती करून घेतो. फुलं केवढं आणलेलं आहे. आता हे हार करतो. आणि हे आमच्या झाडातले फुलं आहे, पांढरे फुलं, मोगरा आहे. त्याला हार करून देवीला घालतो. पूजा पूर्ण झालेला आहे. आता बघा फुलं त्यानं घातलेलं आहे, आरती करून घेतलं. आणि आज ग्रंथाचं उद्यापन आहे रविवारी, आणि आज शुक्रवार ते मामांची फोटोची पूजा पण इथेच घातलेलं आहे. आणि आज ग्रंथ वाचन आहे. आता पूर्ण पूजा झालेला आहे, ग्रंथ वाचून घेतो. आणि इकडे मी ग्रंथ वाचनाला बसणार आहे. आता इकडं बसा लागले आणि इकडं ताई त्यांनी भाकरी करायला लागल्यात आणि सगळं काम त्यांनी आवरायला लागल्यात. आणि आता व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.